नमस्कार. आज आपण हॉटेलमध्ये मिळतो ना अगदी तसाच आणि त्याच चवीचा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हराभरा कबाब कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आपण बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये गेल्यावरती स्टार्टर म्हणून हराभरा कबाब ऑर्डर करतो. महागडा हराभरा कबाब हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी आज अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. अजिबात तेलकट होणार नाही. माझ्या सांगितलेल्या पद्धतीने एकदा हराभरा कबाब नक्की बनवून पहा. खूप छान तयार होतो. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हराभरा कबाब बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पालक ब्लांच करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. लगेचच थोडंसं मीठ घालायचं आहे. आता आपण ह्या पाण्याला खळखळून उकळी काढून घेऊयात. पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी या ठिकाणी एक जुडी पालक स्वच्छ साफ करून धुवून घातलेला आहे. पालकची जी मोठ्या मोठ्या दांड्या असतात त्या देखील काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेला एक जुडी पालक गरम पाण्यामध्ये घालायचा आहे. आता पालकसोबतच 3/4 वाटी म्हणजेच पाऊण वाटी सोलून घेतलेला ताजा हिरवा मटार म्हणजेच वाटाणा घालायचा आहे. पालक आणि मटार हे 2 फार महत्त्वाचे साहित्य आहे. त्यामुळे हराभरा कबाब खूप चविष्ट तयार होतो. आता हा पालक आपल्याला आणि वाटाणा अगदी 30 ते 40 सेकंद गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. असा पालक ब्लांच करून घेणं फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही. अगदी 30-40 सेकंदच गॅस चालू ठेवायचा आहे. 30 ते 40 सेकंद झालेली आहे. अगदी मंद ते मध्यम आचेवरती पालक मस्त ब्लांच करून घेतलेला आहे. आता एका झाऱ्याच्या मदतीने हा पालक आणि मटार काढून घ्यायचा आहे आणि लगेचच थंड पाण्यामध्ये घालायचं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे, पालकची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबली जाणार आहे. त्यामुळे पालक आणि मटारचा रंग हिरवाच राहणार आहे. आता हा मटार आणि पालक थंड पाण्यामध्ये असाच 2-3 मिनिटासाठी ठेवून देऊया, जेणेकरून पूर्णपणे थंड होईल. या ठिकाणी 2 मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित सर्व थंड झालेलं आहे. आता झाऱ्याच्या मदतीने पुन्हा हा मटार आणि पालक काढून घ्यायचा आहे. जेवढं जमेल तेवढं यामधलं सर्व पाणी पिळून काढायचं आहे, काढून घ्यायचं आहे. पाण्याचा अंश अजिबात राहू देऊ नका. जर तुम्ही जास्त पालकमध्ये पाणी ठेवलं तर तुमचे हराभरा कबाबला व्यवस्थित शेप येणार नाही आणि हराभरा कबाब हॉटेलसारखे तयार होणार नाही. त्यामुळे जेवढं शक्य होईल, जेवढं जमेल तेवढं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे दोन्ही हातांच्या मदतीने पिळून. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही हातांच्या मदतीने सर्व पाणी मी पिळून घेतलेलं आहे आणि पालक आणि हा जो मटार आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. परफेक्ट. या प्रकारे पालक आणि मटारमधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व पालक आणि मटार घालायचा आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये, लक्षात ठेवा. आता भांड्याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर बंद चालू करत मस्त असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही. थोडंसं रवाळच बारीक तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त असं ओबडधोबड मी पालक आणि मटार बारीक करून घेतलेला आहे. अजिबात बारीक पेस्ट तयार केलेली नाही. वरतून वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही. लक्षात ठेवा, परफेक्ट अगदी अशीच पेस्ट तयार झाली पाहिजे. आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा बारीक किसलेलं अद्रक घालायचं आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत त्या देखील घालायच्या आहेत. आता हे घातलेले सर्व जिन्नस अगदी कमी आचेवरती 30 ते 40 सेकंद तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत. या प्रकारे जिरे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची 30 ते 40 सेकंद तेलामध्ये मस्त असे परतून घेतलेले आहेत. आता मी या ठिकाणी फरसबी असते ती एकदम बारीक सुरीने कापून घेतलेली आहे. हे पहा, हे सर्व साहित्य एकदम बारीकच कापून घ्यायचं आहे. अशा मोठ्या चमच्याने 2 चमचे कापलेली फरसबी घालायची आहे. 2 चमचे बारीक चिरून घेतलेलं गाजर देखील घालत आहे. तुम्ही या ठिकाणी गाजर किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. लगेचच 2 चमचे बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची देखील घालायची आहे. अशा प्रकारे शिमला मिरची, गाजर आणि जी फरसबी असते मी 2-2 चमचे घालून घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आहे ते सुरीने एकदम बारीकच कापून घालायचं आहे. लक्षात ठेवा, ही देखील फार महत्त्वाची टीप आहे. आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा तेलामध्ये 1 मिनिटभर मस्त असं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घातलेल्या सर्व भाज्या मी तेलामध्ये 2 मिनिटं कमी आचेवरती मस्त अशा परतून घेतलेल्या आहेत.
आता आपण सुरुवातीला जो मटार आणि पालक ओबडधोबड बारीक करून घेतलेला होता मिक्सरमध्ये, ते सर्व जे मिश्रण आहे ते कढईमध्ये घालायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी बारीक पेस्ट अजिबात तयार केलेली नाही, असं ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे. हे वाटून घेतलेलं सर्व मिश्रण घालायचं आहे कढईमध्ये. वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे. आता थोडं मीठ घाला, पुन्हा आपण अजून मीठ घालणार आहे, त्यामुळे बेताने मीठ घालायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. या ठिकाणी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. कमी आचेवरती सर्व मिश्रण एकत्र करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि कमी आचेवरती 1 मिनिट मस्त असं परतून देखील घेतलेलं आहे. मिश्रणामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही आहे. अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. हराभरा कबाबला असं मिश्रण तयार केल्यानंतर तुमचे हराभरा कबाब अगदी हॉटेलसारखे तयार होणार आहे आणि मस्त शेप देखील येणार आहे. आता आपण हे तयार करून घेतलेले मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात. तयार करून घेतलेले सर्व मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे. आता हा बटाटा किसणीने एकदम बारीक किसून घ्यायचा आहे. असा बटाटा किसणीने बारीक किसून घेतल्यामुळे बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहत नाही आणि हराभरा कबाब अगदी व्यवस्थित तयार होतो. चला तर बटाटा बारीक किसणीने किसून घेऊयात. उकडलेला बटाटा एकच घालायचा आहे, तेवढा पुरेसा आहे. आता आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. हे बेसन पीठ मी आधी तव्यावरती 2 मिनटं अगदी कमी आचेवरती भाजून घेतलेलं आहे. कच्चं बेसन पीठ घालायचं नाही, थोडंसं भाजूनच घालायचं आहे. 2च चमचे घाला. आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे 2 चमचे. हे कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ असतं. हे कॉर्नफ्लॉवर तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटेल. आता आपल्याला 4 चमचे ब्रेड क्रम घालायचं आहे. असे मोठे 4 चमचे ब्रेड क्रम घालत आहे. ब्रेड विकत आणला, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेतलेला आहे. अगदी सहजरित्या घरच्या घरी ब्रेड क्रम आपण बनवू शकतो. हे सर्व जिन्नस जे आहे, बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम, हराभरा कबाबला बाइंडिंग छान येण्यासाठी आपण घातलेलं आहे. आता काही मसाले ॲड करूयात. अर्धा चमचा घरगुती लाल तिखट घालत आहे. माझ्या या लाल तिखटमध्ये लाल मिरची पावडरसुद्धा आहे आणि गरम मसालासुद्धा आहे, त्यामुळे मी दुसरा गरम मसाला घालणार नाही. अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घालत आहे. लगेचच मोठा 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. ती अशी हातावरती क्रश करून घालायची आहे, त्यामुळे स्वाद अगदी छान उतरेल. लगेचच थोडंसं मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण थोडं मीठ घातलं होतं. आता पुन्हा मिश्रण एकत्र करण्यासाठी पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे अगदी चव बॅलन्स होईल. वरतून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. आता हे सर्व साहित्य अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. छान असा गोळा तयार होतो. हे पहा, मस्त असं मिश्रण तयार होणार आहे. हे मिश्रण एकजीव करताना वरतून पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, असं कोरडंच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. मला थोडासा ब्रेड क्रम कमी वाटत आहे, त्यामुळे मी आणखी 2 ते 3 चमचे ब्रेड क्रम घालत आहे, जेणेकरून व्यवस्थित बाइंडिंग येईल. आता हा घातलेला ब्रेड क्रम देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. मला वरतून एक्स्ट्रा अजिबात बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर लागलेले नाही. मी प्रत्येकी 2-2 चमचे बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे. जर तुम्हाला तुमचं मिश्रण थोडंसं जास्त सैलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एखादा चमचा बेसन पीठ आणखी घालू शकता, पण लक्षात ठेवा जास्त बेसन पीठ घालू नका. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे. मिश्रण अजिबात सैलसर नाही आहे, परफेक्ट अगदी असाच गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण लगेच कबाब बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी हातांच्या तळहातांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता थोडे थोडे मिश्रण घेऊन व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे छान असा बॉल तयार करून झाल्यानंतर दोन्ही हातांच्या तळहातावरती हा बॉल अगदी व्यवस्थित हळूवारपणे प्रेस करून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने, आणि व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे कबाबचा. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अगदी मध्यम जाडीचे कबाब तयार करून घ्यायचे आहेत. अगदी हॉटेलसारखे दिसत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मस्त असा कबाब या ठिकाणी तयार झालेला आहे. हॉटेलसारखा कबाब खाण्याचा फील यावा यासाठी वरतून मी काजू लावत आहे. हे पहा, परफेक्ट तयार झालेला कबाब एका प्लेटमध्ये ठेवून देते. याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक कबाब तयार करून दाखवते. हे कबाब बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट बनवून तयार होतात. तुम्हाला हवे तेवढे मोठे किंवा छोटे कबाब तुम्ही या ठिकाणी तयार करून घेऊ शकता. हा कबाब देखील छान तयार झालेला आहे. वरतून काजू लावूयात. चला तर याच पद्धतीने उरलेले सर्व कबाब तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व कबाब तयार करून घेतलेले आहेत.
टोटल माझे 11 कबाब तयार झालेले आहेत. तुम्ही यापेक्षा छोटे बनवले तर तुमचे जास्त कबाब देखील तयार होतील. हे पहा परफेक्ट. आता तयार केलेले कबाब आपण लगेच शॅलो फ्राय करायला सुरुवात करूयात. आता एका पसरट आणि जाडबुडाच्या पॅनमध्ये मोठे 10 ते 12 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापवून घेऊयात. तेल चांगलं तापलं की लगेचच तयार केलेले कबाब एक एक करून तेलामध्ये घालायचे आहेत. हे पहा या पद्धतीने पॅनमध्ये एका वेळी जेवढे बसतील तेवढे कबाब तुम्ही या ठिकाणी फ्राय करून घेऊ शकता. मी या ठिकाणी कबाब शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी सजेस्ट करेन की शॅलो फ्रायच करा, म्हणजे अगदी छान तयार होतील, अजिबात तेलकट वगैरे होणार नाही. असे तुम्ही शॅलो फ्राय तयार करून कबाब केले तर अगदी हॉटेलसारखे कबाब तयार होतात. अगदी कमी आचेवरती हे कबाब आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून आतपर्यंत मस्त असे फ्राय होतील. चला तर फ्राय करून घेऊयात. या ठिकाणी 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. मी अगदी कमी आचेवरती एका बाजूनी कबाब मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता एक एक कबाबची बाजू बदली करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कबाबला अगदी मस्त असा रंग आलेला आहे. अजिबात तेलकट या ठिकाणी कबाब तयार होणार नाही. अगदी छान असं बॅटर तयार करून घेतल्यामुळे कबाब अजिबात कुठेही फुटलेले नाही. मस्त असं शेप आहे तसाच राहिलेला आहे. अगदी हॉटेलसारखे कबाब तयार होणार आहेत. सर्व कबाबची बाजू बदली करून घेतलेली आहे. आता याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनटं कबाब फ्राय करून घेऊयात. गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही. लक्षात ठेवा अगदी कमी आचेवरतीच फ्राय करा, जेणेकरून मस्त असे खरपूस कबाब तयार होतील. आणखी 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. खालच्या बाजूने देखील कबाब मस्त असे फ्राय झालेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रंग काय सुरेख आलेला आहे. मस्त अगदी याच रंगावरती कबाब फ्राय करून घ्यायचे आहे. बाजू बदली करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व कबाब मी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. आता 2-2 कबाब एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही हे कबाब टिश्यू पेपरवरती सुद्धा काढून घेऊ शकता. दिसायला सुद्धा अगदी हॉटेलसारखे दिसत आहे आणि चवीला त्यापेक्षाही खूप चविष्ट झालेले आहेत. आपण प्रत्येक वेळेस काय करतो, हॉटेलमध्ये गेल्यावर ते स्टार्टर म्हणून हराभरा कबाब मागवतो. तो हराभरा कबाब 250 ते 300 पर्यंत येतो. तर एवढा महागडा कबाब विकत घेऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही पोटभर खाऊ शकता. हे पहा अगदी मस्त असे कबाब तयार झालेले आहे. प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही हे गरमागरम कबाब एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. अगदी छान झालेले आहेत. अशा प्रकारे एकदा हराभरा कबाब घरी नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला मात्र कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.